नमस्कार मंडळी, सुवर्णा रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते। आज आपण कडधान्यांपासून आप्पे कसे बनवायचे हे पाहणार आहोत। कडधान्य खायला लहान मुलं खूप कंटाळा करतात, म्हणून ही सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी सर्व प्रकारचे कडधान्य घेतलेले आहेत। इकडे आपण सर्व कडधान्य व्यवस्थित स्वच्छ धुवून घेणार आहोत। जोपर्यंत ते पाणी स्वच्छ साफ दिसत नाही तोपर्यंत आपण इकडे हे सर्व कडधान्य धुवून घेणार आहोत। बघू शकतात किती स्वच्छ प्रकारे आपण सर्व कडधान्य धुवून घेतलेत। आता त्यामध्ये 2 चमचे धने घालून मी हे 6 ते 7 तासांसाठी भिजत ठेवणार आहे। 6 ते 7 तासानंतर तुम्ही बघू शकतात आपले कडधान्य किती व्यवस्थित भिजलेले आहेत। सर्व कडधान्य व्यवस्थित फुललेले आहेत। कडधान्य व्यवस्थित भिजले गेले पाहिजेत म्हणून आपण पाण्याचे प्रमाण जास्त ठेवले होते। आता आपण कडधान्य जाळीदार भांड्यात काढून घेणार आहोत, जेणेकरून आपलं कडधान्य व पाणी हे वेगवेगळे होईल। तुम्ही बघू शकतात आपण सर्व कडधान्य वेगळे केले आहेत। आता त्यामध्ये मी 10 मिनिट आधी भिजत घातलेले पोहे मिक्स करणार आहे। पोहे मिक्स केल्यानंतर आपण ते सर्व कडधान्य मिक्सरमध्ये रव्यासारखे बारीक करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकतात आपण कसे मिश्रण बारीक केले आहेत। आता आपण तयार केलेलं मिश्रण एका खोलगट भांड्यात काढून त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता आपण हे मिश्रण रात्रभरसाठी आंबवायला ठेवूयात। तुम्ही बघू शकतात आपण कडधान्याचे मिश्रण रात्रभर ठेवल्यामुळे ते किती छान फुललेले आहे। आता आपण या मिश्रणाला व्यवस्थित फेटून घेऊयात। फेटून झाल्यानंतर आपण त्या मिश्रणामध्ये फोडणी टाकणार आहोत। इकडे मी कांदा टोमॅटोची फोडणी देणार आहे। तुम्ही बघू शकतात फोडणी कशी तयार केली आहे। त्यासाठी मी इकडे 3 पळी तेल घेतले आहे। तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये मोहरी टाकले आहेत। मोहरी तडका द्यायला लागली त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो हा सुद्धा व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। 3 ते 4 मिनिटं फ्राय झाल्यानंतर आपण तयार केलेली फोडणी ही मिश्रणामध्ये टाकून ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। फोडणी दिल्यामुळे कडधान्याचे आप्पे टेस्टला खूप छान लागतील। मिक्स केल्यानंतर आपण त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। आता आपण आप्पे बनवायला घेऊयात। त्यासाठी आप्प्याच्या भांड्याला मी सर्वीकडून व्यवस्थित तेल लावून घेतले आहे। तेल लावून झाल्यानंतर मी त्यामध्ये तयार केलेले मिश्रण एक एक करून व्यवस्थित टाकणार आहेत। सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर आपण त्यावरून 1 चमचे तेल टाकून आप्पे तयार करण्यासाठी ठेवणार आहोत। गॅस हा मीडियम ठेवायचा आहे, जेणेकरून आप्पे व्यवस्थित शिजतील। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात आपली आप्प्यांची एक बाजू किती छान फुललेली आहे। आता आपण दुसरी बाजू पलटून घेऊयात। सर्व आप्पे पलटून झाल्यानंतर आपण ते देखील 3-4 मिनिटांसाठी ठेवणार आहोत। तुम्ही बघू शकतात आपले आप्पे इकडे तयार झाले आहेत। आता आपण ते एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकतात आपले आप्पे किती छान फुललेले आहेत। लहान मुलं कडधान्य खायला कंटाळा करतात। लहान मुलं नाहीत तर मोठे सुद्धा सर्व प्रकारचे कडधान्य खात नाहीत, म्हणून तुम्ही ही कडधान्यांचे आप्पे ही रेसिपी एकदा जरूर ट्राय करा।
जे प्रोटीन कॅल्शियम आपल्याला कडधान्यांपासून मिळते ते डाळींच्या अप्प्यांपासून आपल्याला कमी प्रमाणात मिळेल। म्हणून तुम्ही तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी जरूर ट्राय करा। रेसिपी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।